फ्रान्समधल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 4 मराठी चित्रपटांची निवड केल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. कवी केशवसूत यांचं मालगुंड हे जन्मगाव पुस्तकांचं गाव म्हणून घोषित. कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित. राष्ट्रीय महिला आयोग हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादच्या दौऱ्यावर. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पश्चिम बंगाल सरकारकडे आरोपींविरुद्ध तात्काळ कारवाईची केली मागणी. रहाटकर यांनी पीडित महिलांची घेतली भेट. या घटनेचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा करत वेदना झेलणाऱ्या महिलांसमवेत आयोग उभा असल्याचं रहाटकर यांचं प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू देशाच्या 11 दिवसांच्या दौऱ्यावर. महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात पिंक ई रिक्षांचं वितरण. प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचं स्मरण म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईस्टरच्या पवित्र सणानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार लढत. आणि जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रामबन जिल्ह्यात ढगफुटीमुळे 3 जणांचा मृत्यू. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात